गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जसे की तुम्ही बघू शकता मी आता शेतात आलेलो आहे. मी जस्ट आंघोळ तर केलेली नाही आहे, पण आम्हाला आज जायचं आहे पुण्याला. त्यामुळे मला वाटलं की शेतामध्ये आलो तरी ब्लॉग तर बनवूया म्हटलं. ही स्पेशली पाठीमागे दिसत आहे, याच्यामध्ये आम्ही हरभरा पेरलेला आहे आणि शेती बाकीची इकडे इकडे बाकी गहू वगैरे केलेला आहे. मी तुम्हाला दाखवेल की आमच्या गावाकडे कसं वातावरण आहे. आणि सकाळपासून तर बघू शकता ऊन तर बिलकुल पडलेलं नाही आहे. म्हणजे पाऊस पडण्याचं वातावरण जसं असतं सेम तसं वातावरण झालेलं आहे आणि खूप छान क्लायमॅक्स आहे. आणि गावाकडे हीच तर खरी मजा आहे, कारण की मी पुण्यावरून आल्यापासून तर सर्वच म्हणजे की सर्व दिवाळीच्या भागदौड होती. म्हणजे इकडं तिकडं पळणं निसतं, पाहुण्यांकडे जाणं वगैरे, यामुळे काही बाकीच्या गोष्टी जमल्या नाही शेतामध्ये येण्यासाठी. पण आता माझ्याकडे थोडा टाईम आहे, तर म्हटलं एक व्हिडिओ तो बनवूया म्हटलं. मग मी तुम्हाला आमची शेती दाखवतोय ना, आम्ही शेतामध्ये काय काय केलं ते पण मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. आणि कशी वाटते तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बघूया आता आमची शेती काय शेतामध्ये आम्ही केलं आहे ते. जसं की मित्रांनो ही आपली आहे, हिचं नाव आम्ही मोरी ठेवलं आहे. कारण की बघू शकता थोडेसे व्हाईट आणि हे कलर असल्यामुळे. आणि ही स्पेशली दर्शी गाय आहे, म्हणजे 75% गावठी आहे आणि 25% दर्शी आहे. म्हणजे जास्त दर्शी नाही आहे, बघू शकता. आणि याच्यावरती जी बेशी पावडर असते, म्हणजे जे शेतकरी लोक आहेत त्यांना माहिती असेल, जनावरांवरती आपण बेशी ही टाकली जाते. आणि बघू शकता की आपली ही मोरी गाय खूप भारी आहे. मित्रांनो पाठीमागे बघत असाल ना, ही ढवळी गाय आहे. ती स्पेशली जी खिल्लारी जात असते त्याच्यामधली ही आहे. आणि हिचं नाव आम्ही राणी ठेवलं आहे. बघू शकताय. आणि खिल्लारी गायचं एक वैशिष्ट्य असते, ती फक्त तिच्या जवळच्याच माणसांना जवळ येऊ देते. नाहीतर मारायच्या बाबतीत कधी तिचा नाद करायचा नाही, तिच्या जवळ पण जाऊ नये चुकून. कारण की मी इथे नसतो, त्यामुळे तिची माझी जास्त ओळख नाही आहे. त्यामुळे मी काय तिच्याजवळ जाणार नाही, नाहीतर ती मला मारेल. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, खिलारी गाय असेल ना तर तिचे जे बैल असतात ना खूप कॉस्टली जातात, खूप महागडे जातात. कारण की ते बैलगाड्यासाठी वापरले जातात. आणि त्याच्यातले आमच्याकडे एक आहे. आणि ती आता 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. बघू आता तिला बैल होतो की गाय होतोय. बघू शकता मित्रांनो, ही 100% दर्शी गाय आहे. आणि बघू शकताय की तुम्ही तिच्यावरती पण बीशी पावडर आम्ही टाकलेली, कारण की माशा खूप त्रास देतात. जेव्हा इथं येतात किंवा मच्छर वगैरे असतात ना, तेव्हा खूप त्रास देत असतात. आणि इथं नाव आम्ही ठेवलं आहे ठकाबाई. कारण की ही गावाकडली रूप परंपरा आहे की तुला काहीला कुठल्या पण प्राण्याला एक पेस्टली नाव दिलं जातं. ती शेळी असो, मेंढी असो, काही पण असो, कुत्रा असो, त्याला पण नाव दिलं जातं. कुत्रा पण आहे, कुत्रा पण तुम्हाला दाखवतोय. आणि बघू शकताय की आमची ठकाबाई कशी खाती. सकाळी सकाळी तिचा नाश्त्याचा वेळ आहे. आणि चला बघूया, तुम्हाला तू शेती दाखवतोय. जसं की मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय, ही बघा आमची विहीर आहे. इथून आम्ही पाणी स्टोरेज केलं जातं आणि शेतामध्ये ते पूर्णपणे सोडलं जातं. जसं की इथे पण थोडंसं आम्ही स्टार्टर वगैरे लावलेले आहेत. म्हणजे इथं पाठीमागं कनेक्टिव्हिटी यांची, जिकडून जे पोलावरून कनेक्ट घेतलं आहे इथून आणि विहिरीमध्ये
पाणी सोडलेलं, पाणीमध्ये मोटर सोडलेली, तर तसंच बघू शकताय. आणि इकडे पाठीमागे शेत आहे. आताच मोटर चालू केलेली, आता ते पाणी भरायचं मला पण माहिती नाही. आता बघू कुठं पाणी सोडलेलं आहे. फायनली मित्रांनो, आम्ही आता पुण्याला जायची तयारी आमची पूर्णपणे झालेली आहे. आणि बघू शकता, हा आहे आमचा डॉग आणि याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे गण्या. ते का बघू शकताय गण्या पण कसा खुश आहे. गण्या फुल तयारीमध्ये आणि पूर्णपणे ही बघू शकताय. आपण पण आपल्या गाडीचं नाव सिंड्रेला ठेवतोय. ही आपली सिंड्रेला. आणि इकडं सीटू बघू शकताय खेळतीये. आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत. आणि होप यार गाईज हा तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल.
पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.